सर्वांना नमस्कार. जय श्री कृष्ण. आपण सर्वप्रथम प्रार्थना म्हणूयात. वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णौ वन्दे जगद्गुरुं. श्रीकृष्णौ वन्दे जगद्गुरुं. जय श्री कृष्ण. आपण पाहत आहोत अध्याय 2 म्हणजेच सांख्ययोग आणि आज आपण पाहणार आहोत श्लोक क्रमांक 5. श्लोक पाहूयात. गुरून् हत्वा हि महानुभावान् श्रेयो भोक्तुं भैक्ष्यमपीह लोके हत्वार्थकामांस्तु गुरूनिहैव भुञ्जीय भोगान् रुधिरप्रदिग्धान्. भुञ्जीय भोगान् रुधिरप्रदिग्धान्. श्लोकाचा अर्थ पाहूयात. गुरून् म्हणजे ज्येष्ठ व्यक्ती किंवा गुरुजन. अहत्वा म्हणजे हत्या न करता. ही म्हणजे निश्चितच. महाअनुभावान म्हणजे महात्म्यांना. श्रेयः म्हणजे श्रेयस्कर. भोक्तुम म्हणजे जीवनाचा उपभोग घेणे. भैक्ष्यम म्हणजे भिक्षा मागून. अपि म्हणजे जरी. इह म्हणजे या जीवनामध्ये. लोके म्हणजे या जगात. हत्वा म्हणजे हत्या करून. अर्थ म्हणजे प्राप्ती. कामान म्हणजे इच्छेने. तू म्हणजे पण. गुरून् म्हणजे ज्येष्ठ व्यक्तींना. इह म्हणजे या जगतात. एव म्हणजे निश्चितपणे. भुञ्जीय म्हणजे भोगावेच लागेल. भोगान म्हणजे भोग्य वस्तू. रुधिर म्हणजे रक्ताने. प्रदिग्धान म्हणजे माखलेले किंवा रंजित. आणि या श्लोकाचा संपूर्ण अर्थ असा आहे. महात्मा सम असणाऱ्या माझ्या गुरुजनांना मारून जगण्यापेक्षा भिक्षा मागून जगणे अधिक श्रेयस्कर आहे. जरी त्यांना भौतिक लाभाची इच्छा असली तरी ते ज्येष्ठ आहेत. जर त्यांची हत्या केली तर आपले सर्व भोग रक्तरंजित होतील. आता आपण श्लोक समजून घेऊयात. अर्जुन युद्ध न करण्यासाठी वेगवेगळे युक्तिवाद करत आहे. तो म्हणतो की गुरुजनांना मारून रक्तरंजित भोग भोगण्यापेक्षा भिक्षा मागून जगणे अधिक श्रेयस्कर आहे. अर्जुन जाणतो की नैतिकतेच्या मार्गानेच श्रेयाची प्राप्ती होते व त्यानेच मानवाचे कल्याण होते. दुर्योधनाच्या आर्थिक पाठिंब्यामुळे गुरु द्रोण आणि वचनात बांधल्यामुळे पितामह भीष्म यांना दुर्योधनाची बाजू घेणे भाग होते. परंतु सर्व परिस्थितीमध्ये दुर्योधनाची बाजू घेतल्यामुळे त्यांनी गुरु म्हणून आपली आदरणीयता गमावली होती. पण असे असले तरी अर्जुनाला वाटते की ते सर्वजण त्याच्यापेक्षा ज्येष्ठ आहेत आणि म्हणून त्यांची हत्या करून भौतिक लाभाचा उपभोग घेणे म्हणजे रक्ताने माखलेल्या लुटीचा भोग घेण्यासारखेच आहे. खरे तर धर्मग्रंथातील नियमांनुसार जो गुरु निंदकर्म करण्यात गुंतला आहे व जो विवेकशून्य झाला आहे त्याचा त्याग करण्यास काहीच हरकत नाही. अर्जुन क्षत्रिय होता परंतु तो क्षात्र धर्म सोडून भिक्षा मागून जगण्याची भाषा करत होता. भिक्षा मागणे हा ब्राह्मण धर्म. त्यामुळे स्वधर्म सोडून परधर्माचे पालन करणे हेही पापच होते. परंतु तरीही अर्जुन त्यांची हत्या न करता भिक्षा मागून जगण्याचा निर्णय घेतो. कधी कधी आयुष्यात आपल्यासमोर अशी स्थिती येते की जिथे कर्तव्य आणि भावना यामध्ये टक्कर होते. अर्जुनाप्रमाणे आपणही भावनांमध्ये अडकतो आणि कर्तव्य टाळतो. पण गीता शिकवते की धर्म, विवेक आणि व्यापक कल्याण या तत्वांवर आधारित निर्णय हे खरे श्रेयस्कर असतात. समापन प्रार्थना. योगेशं सच्चिदानन्दं वासुदेवं व्रजप्रियं धर्मसंस्थापकं वीरं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. श्रीकृष्णं वन्दे जगद्गुरुं. श्रीकृष्णार्पणमस्तु. जय श्री कृष्ण. धन्यवाद.
व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अध्यात्म वाटिका या चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच नवनवीन व्हिडिओजचे अपडेट्स मिळवण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा.